नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. बातमीपत्रात पाहणार आहोत विविध क्षेत्रामधील टॉप 9 घडामोडी. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या. सतीश उर्फ खोक्या भोसले वकिलांमार्फत जामिनासाठी प्रयत्न करणार. सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या शोधासाठी पोलिसांची अनेक पथकं रवाना. फरार आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी पोलिसांच्या ताब्यात. सतीश भोसलेची चारचाकी गाडी शिरूर कासार पोलिसांकडून जप्त. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयांकडून दुकानदाराला बेदम मारहाण. व्हिडिओ व्हायरल. सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीकडून मारहाण. गुन्हा दाखल, मात्र अद्यापही सोळंकेला अटक नाही. हायकोर्टानं जामीन अर्जही फेटाळला. आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. तहसीलदाराला धमकी देतानाची कथित ऑडिओ क्लिप. TV9 मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील पहिली सुनावणी 12 मार्चला. केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार. देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचा पोलिसांवर दबाव होता. धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, डॉक्टर वायभसेसह शिवलिंग मोराळेला सहआरोपी करा, अंजली दमानी यांची मागणी. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला आज उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याच्या सूचना. कोरटकरच्या अंतरिम जामिनाविरोधात राज्य सरकारची हायकोर्टात याचिका. कोरटकरला अंतरिम दिलासा न देता अंतिम सुनावणीची मागणी. पुण्यामध्ये भर रस्त्यात मद्यधुंद अवस्थेमध्ये अश्लील कृत्य केल्याचं प्रकरण. आरोपी गौरव अहुजाला 1 दिवसांची पोलीस कोठडी, तर मित्र भाग्येश ओसवालला 1 दिवसीय न्यायालयीन कोठडी. दोघांनाही आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार. बदलापूरमध्ये अक्षय शिंदे प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी. अक्षय शिंदेचा कोठडीमध्येच मृत्यू. वकील मंजुळा राव यांचा युक्तिवाद.